ग्रामीण भागातल्या नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन हा मोदी सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. परंतु या योजनेत केलेल्या कामाची बिलं मिळत नसल्यानं कंत्राटदार मेटाकुटीला आलेत. सांगली जिल्ह्यातील हर्षद पाटील या एका तरुण कंत्राटदारानं केलेल्या आत्महत्येमुळं जलजीवन मिशनच्या कामांच्या बिलांचा विषय ऐरणीवर आलाय. जलजीवन मिशनमध्ये करण्यात आलेल्या कामाचे राज्यभरातील 2,000 कोटी रुपये शासनाकडे थकीत असल्यानं देयकाचा प्रश्न उपस्थित होतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील ठेकेदारांची एकूण 250 कोटी रुपयांची बिलं थकीत असल्याचं सांगण्यात येतंय. केंद्र सरकारनं हर घर जल अशी घोषणा करत 15 ऑगस्ट 2019 रोजी जलजीवन मिशनचं उद्घाटन केलं होतं. या योजनेसाठी राज्यात 36,000 कोटी इतका अपेक्षित खर्च धरण्यात आलाय. त्यासाठी केंद्र सरकारनं 20,800 कोटींची तरतूदही केली होती. प्रकल्पाची मुदत 2024 पर्यंत होती. याच्या अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हा परिषदांवर सोपवण्यात आली. योजना मुदतीत पूर्ण करण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांना आराखडे तयार करून सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या प्रकल्पाअंतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेनं 1,237 योजनांचा आराखडा सादर केला होता. त्यासाठी 1,322 कोटींचा निधी मंजूर आहे. तर 1,237 योजनांपैकी 591 योजना पूर्ण झाल्याचा दावा जिल्हा परिषद प्रशासनानं केलाय. योजनेला प्रारंभ झाल्यानंतर सर्वच तालुक्यांमध्ये जलजीवन मिशनची कामं वेगानं सुरू झाली. जशी कामं येतील तसा निधी शासनाकडून येत होता. त्यामुळं कंत्राटदारही कामं करत होते. आत्तापर्यंत 659 कोटींचा निधी कोल्हापूर जिल्हा परिषदेला प्राप्त झालाय. मात्र आता केंद्र सरकारनं जलजीवन मिशनसाठी निधी न देण्याचा निर्णय घेतल्यानं कंत्राटदारांच्या बिलांना ब्रेक लागलाय. तरीही निधी येईल या आशेनं कंत्राटदार काम करतायत. परंतु थकीत बिलाची रक्कम वाढतच आहे. त्यामुळे कंत्राटदार हवालदिल झालेत. जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामांची जिल्ह्यातील कंत्राटदारांची एकूण 250 कोटींची बिलं थकीत असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश नलवडे यांनी दिली आहे. एक वर्षामध्ये आमची 250 कोटीची बिलं पेंडिंग आहेत कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे. ती पेंडिंग बिलं प्रशासनानं सुद्धा पाठपुरावा केलेला आहे. माननीय शिवसाहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून पेमेंटसाठी त्यांचा पत्रव्यवहार बोलणं वगैरे दूरध्वनीद्वारे चालू आहे. पण शासनाकडूनच अद्याप पेमेंट आलं नसल्यामुळे हा प्रोजेक्ट हा केंद्र शासन आणि राज्य शासन 50-50% मिळून आहे. केंद्राचे पैसे अजून आले नसल्यामुळे राज्याचे पुढं आले नसल्यामुळे आम्हाला पेमेंट मिळालेलं नाही. जिल्हा प्रशासनानं आम्हाला सहकार्य केलेलं आहे. पण पेमेंट ही बाब अशी आहे, कॉन्ट्रॅक्टरला केलेल्या कामाचं पेमेंट वेळेवर मिळालं तर वेळेवर काम पूर्ण होईल. आमची आता जिल्हा प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की राहिलेल्या आमच्या कामांना सर्व इथून की मुदतवाढ देण्यात यावी आणि डिपॉझिट म्हणजे आमची कटिंग करून घेण्यात यावी ती परत देण्यात यावी, जेणेकरून आम्हाला बिल ज्यावेळी मिळेल त्यावेळी ती बिल डिपॉझिट त्याने कटिंग करून घेण्यात यावी. ऑक्टोबर 2024 पासून केंद्रानं राज्याला अनुदान देणं बंद केलंय. राज्य शासन निधी देण्याचं नाव घेईना. त्यामुळे केलेल्या कामाची रक्कम मिळावी म्हणून कंत्राटदारांनी आंदोलन सुरू केलंय. परंतु नेहमीप्रमाणे राज्य सरकारचं याकडे दुर्लक्ष होतंय. उसनवारी घेतलेलं कर्ज यासाठी त्यांच्यामागं तगादा लागत असल्याचं सुरेश नलवडे यांनी सांगितलं. मात्र निधी मिळेल या अपेक्षेवर कंत्राटदार काम करतायत. जलजीवन मिशन अंतर्गत राज्यात सुरू असलेल्या आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. जलजीवन मिशन अंतर्गत राज्यातील मंजूर योजना 51,558. राज्यात काम पूर्ण झालेल्या योजना 25,549. अपुऱ्या असलेल्या योजना 26,009. प्रकल्पाचा एकूण खर्च 36,000 कोटी. त्यामध्ये केंद्र शासनाचा हिस्सा 20,000 कोटी. सन 2025-26साठी 67,000 कोटी मंजूर. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 1,237 योजनांना मंजुरी. 1,322 कोटींचा निधी मंजूर. त्यापैकी 559 कोटींचा निधी मिळाला. तर 591 योजनांची कामं पूर्ण झाल्याचा जिल्हा परिषद प्रशासनाचा दावा आहे.